नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर संगीता गाडेकर यांच्या कमेंटवरून पेपर कटिंग करणार आहोत। त्यांची कमेंट आहे की 34 साइजचं त्यांना 1 टकचं पेपर कटिंग हवं आहे आणि शोल्डर पट्टी त्यांना लहान हवी आहे। तर आपण लहान शोल्डर पट्टीचं 34 साइजचं 1 टकचं पेपर कटिंग करणार आहोत। तर चला 1 टकचं पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। आता आपण शोल्डर पट्टीसाठी शोल्डर किती इंच घ्यायचं आहे, गळा रुंदी किती इंच घ्यायची आहे, मुंडा किती इंच घ्यायचा आहे ते बघणार आहोत। तर मी इथे एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपण उंची मोजणार आहोत। इथून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। मी इथे तयार ब्लाउज 14 इंच उंचीचं घेणार आहे। तर 15 इंच उंची मी टिक करत आहे, म्हणजेच उंचीमध्ये आपण 1 इंच वाढवून घेत आहोत। मी इथे 15 इंच उंचीचा पेपर घेतलेला आहे। आता आपण शोल्डर टाकून घेऊयात। मी एकदा तुम्हाला परत उंची मोजून दाखवते। हे बघा, 15 इंच मी इथे उंची घेतलेली आहे, म्हणजे आपलं तयार ब्लाउज 14 इंचचं येणार आहे। तुम्ही जर ब्लाउजवरून माप घेत असाल, तुमच्या ब्लाउजचं तयार ब्लाउजचं माप 14 इंच असेल तर त्यात आपण 1 इंच वाढवून घेत असतो। आणि तुमचं जर 13 इंच येत असेल तर तुम्ही 14 इंचवरती टिक करायचं आहे। पण मी इथे 14 इंच उंचीचं तयार ब्लाउज घेणार आहे, म्हणून इथे 15 इंच उंचीवरती टिक केलेला आहे। नेहमी आपण पाठीमागच्या भागात 1 इंच उंचीही वाढवून घेत असतो। आता आपण शोल्डर टाकून घेऊयात। इथे आपल्याला 34 साइजचं पेपर कटिंग करायचं आहे। ब्लाउजवरून जर माप घेतला आपण तर 10.5 इंच आपलं शोल्डर येतं। 10.5चे आपल्याला निम्म करायचं आहे। 10.5चा निम्म आहे 5.25 इंच। इथे आपण 5.25 इंचवरती टिक करतो। आणि तुमचं जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल, 14 इंच तुमचं ब्लाउजचं माप येत असेल, म्हणजेच अंगावरून जे शोल्डरचं माप घेतलं ते 14 इंच येत असेल तर आपल्याला कमी करून घ्यायला लागतं। मी त्या ब्लाउजवरून माप घेतलेलं आहे। ब्लाउजचं जे माप आहे ते आहे 10.5 इंच, तर त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे। अंगावरून ज्यावेळेला आपण माप घेतो तेव्हा शोल्डर हे जास्त येतं, आपल्याला ह्या साईडने शोल्डर कमी करून घ्यायचं असतं जेव्हा आपण अंगावरून माप घेतो तेव्हा। तर इथे मी ब्लाउजवरून माप घेतलेलं आहे। शोल्डर आलेला आहे 10.5, तर 5.25 इंचवरती आपण टिक केलेला आहे। 2.25 इंच गळा रुंदी। आता आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण आता काय करणार आहोत, ही जी रुंदी आहे ती मी मोजून दाखवते तुम्हाला। ही जी रुंदी आपली येत आहे ही 3 इंच येत आहे। तर आता 2 इंच रुंदीसाठी आपल्याला ह्या साईडनेही वाढवता येणार नाही आणि ह्या साईडनेही। समजा आपण ह्या साईडने 3.5 इंच घेतलं तर ही जी रुंदी येत आहे ही बरोबर 2 इंचाची येते, पण काय होईल, गळा हा ब्रॉड होऊन जाईल आणि आपलं ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही। समजा आपण इकडून कमी करून घेतलं तर आपलं जे गळा आहे तो खाली उतरेल, शोल्डरही गळेल। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे 5.25 इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे। तर आपल्याला हे जे माप येत आहे हे शोल्डर पट्टीचं ते 3 इंच येत आहे। आता आपल्याला हे शिवून 2 इंच घ्यायचं आहे। तर आपल्याला इकडून कमी करायचं आहे आणि इकडूनही कमी करायचं आहे। इथून मी अर्धा इंच एवढं कमी करून घेत आहे आणि इथूनही आपण अर्धा इंच कमी करून घेऊयात। आता हे जे शोल्डरचं माप आलेलं आहे हे 2 इंच आलेलं आहे। आता तुम्हाला जर 2 इंच शोल्डरचं माप म्हणजेच तयार ब्लाउजचं 2 इंच हवं असेल तर तुम्ही या साईडने 1.25 इंच करायचं आहे आणि या साईडने 1.25 इंच, म्हणजेच आपलं 2.5 इंच हे शोल्डर पट्टी येणार आणि शिवून ही 2 इंचाची येणार आहे। मी इथे 1.5 इंचाची शोल्डर पट्टी घेणार आहे। शिवून जी शोल्डर पट्टी येणार आहे ती 1.5 इंच येणार आहे, म्हणून मी इथे 2 इंचाचं माप घेतलेलं आहे। या साईडने आपण अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे आणि गळ्यात आपण अर्धा इंच रुंदीमध्ये वाढवून घेतलेलं आहे। आपल्याला दोघं साईडने निम्म निम्म वाढवून घ्यायचं असतं। आता तुम्हाला जर 1.5 इंचाची हवी असेल तर तुम्ही 1.25 इंच इकडून 1.25 इंच इकडून अशी टिक करून घ्यायची असते। इथे आपलं अगदी बरोबर 2 इंच आलेलं आहे, म्हणजे शिवून जी शोल्डर पट्टी आहे ती 1.5 इंचाची येणार आहे। आणि तुम्हाला जर 2.5 इंचाची हवी असेल तर 1.25 इंच इकडून आणि 1.25 इंच इकडून एवढंच आपल्याला कमी करायचं आहे। इथे मी 1.5 इंचाची शोल्डर पट्टी घेतलेली आहे। हे बघू शकता 2 इंच येत आहे, म्हणजेच आपलं शिवून 1.5 इंच येणार आहे। आता आपण गळ्याची उंची टाकून घेऊयात। आपण शोल्डर कमी करून घेतल्यामुळे आपल्याला गळ्याची उंचीही जास्त घ्यायला लागेल। 10 इंचाच्या पुढे आपल्याला गळ्याची उंची घ्यायला लागेल। मी इथे 10 इंच उंची घेतलेली आहे। 10.5 इंचवरती टिक केलेलं आहे। 10च्या पुढेच आपल्याला उंची घ्यायची आहे, म्हणजे 10 + 10, 10.25, 10.5, 11 देखील तुम्ही घेऊ शकता।
पाठीमागच्या साईडचा गळा आहे हा. गळ्याच्या उंचीत देखील आपण अर्धा इंच वाढवून घेतो. मी इथे शिवून ही जी शोल्डर पट्टी आहे ती 1.5 इंचाची घेणार आहे, म्हणून हा जो मधला भाग आहे तो 2 इंच घेतलेला आहे. शिलाई मार्जिनमध्ये एका साईडला आपला अर्धा इंच जाणार आहे आणि एका साईडला आपली पाइपिंग येणार आहे, म्हणून जो हा भाग आहे तो बरोबर येणार आहे. तुम्हाला जर अजून मोठी हवी असेल किंवा याच्यापेक्षा लहान हवी असेल तर अजून ह्या साईडने आपल्याला 1/2 इंच कमी आणि ह्या साईडने 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं. म्हणजेच आपण गळ्याच्या साईडने गळ्याची रुंदी 1/2 इंच वाढवायची आहे आणि शोल्डर 1/2 इंच कमी करायची आहे. जर तुम्हाला 1 इंचाची ही पट्टी हवी असेल तर आपल्याला नेहमी कमी पट्टी हवी असेल तर ह्या साईडने कमी करून घ्यायचं असतं आणि गळा रुंदी थोडी वाढवायची. जेवढी आपण शोल्डर पट्टी म्हणजे शोल्डरच्या साईडने 1/2 इंच कमी केलं असेल तर इकडून 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडून जर अर्धा इंच कमी केलेलं असेल तर इकडूनही आपल्याला अर्धा इंच हे कमी करायचं असतं. म्हणजे दोघांमधलं अंतर अगदी सेम आलं पाहिजे. हे दोघांमधलं जे अंतर आहे, आपण जे शोल्डर घेतलेले होते 5.25 इंच आणि गळा रुंदी ही 2.25 इंच, तर आपण अर्धा इंच या साईडने आपण कमी करून घेतलेला आहे शोल्डर आणि गळा रुंदी ही अर्धा इंचने वाढवून घेतलेली आहे. आता आपण मुंडा टाकून घेऊयात. मी इथे मुंडा घेत आहे 5.5 इंच. आता आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण नेहमी ह्या साईडने 1/2 इंच घेत असतो. आता आपल्याला 1 टक्समध्ये किंवा शोल्डर पट्टी कमीमध्ये आपल्याला तसं करायचं नसतं. 1/2 इंच आपण या साईडने टिक करून घेत असतो. शोल्डर पट्टी लहानसाठी आपल्याला अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे. 1/2 इंच आपण या साईडला टिक केलेला आहे. आता आपण घडी टाकून घेऊयात. मी इथे 34 साईजचं शिवत आहे. 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच. इथे 8.5 इंचवरती मी इथे टिक केलेला आहे. प्लस इथून 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथून आपण घडी टाकलेली आहे 8.5 इंच आणि हे आहे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. आता आपण इथून आकार देऊन घेणार आहोत. हा आहे आपला पाठीमागचा भाग. पाठीमागच्या भागाला आपण 1.25 इंचवरती तर 1 इंचवरती आकार देऊन घ्यायचा असतो. मी ते 1.25 इंचवरती टिक केलेला आहे. इथून 1/2 इंच नेहमी जसं आपण 1/2 इंच घेत असतो त्या पद्धतीने आपल्याला इथं देखील 1/2 इंच घ्यायचं आहे आणि क्रॉस लाईन मारायची आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत. मी ते आर्महोल स्केल घेतलेली आहे, त्याच्याने मी ते आकार देऊन घेत आहे. इथे मी आर्महोल स्केलने आकार दिलेला आहे. आकार नेहमी आपल्याला हे 1.5 इंच या साईडलाच आकार द्यायचा असतो, या साईडला नाही. इथूनच मी इथे आकार दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण कमर मोजून घेणार आहोत. कमरेचं माप आहे 29 इंच. 29चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. मी चौथा भाग कसा करायचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे. इथे आहे 29 इंच. आपल्याला टेप डबल करायचा आहे. हा झाला डबल फोल्ड. परत आपण एकदा फोल्ड करून घेऊयात, म्हणजेच तुम्ही या पद्धतीने चौथा भाग काढून घेऊ शकतात. 7.25 इंच आपला कमरेचा चौथा भाग आलेला आहे. इथे आपण 7.25 वरती टिक करून घेऊयात. प्रत्येकाने आपापलं कमर मोजून हे टिक करून घ्यायचं असतं. प्रत्येकाचं कमरेचं माप हे कमी जास्त असू शकतं. कुणाचं 30 असतं, कुणाचं 29 असतं, कुणाचं 28 देखील असू शकतं. प्रत्येकाने आपलं कमरेचं माप घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे. अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन. इथे जो आपण पाठीमागे टक्स घेत असतो त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. इथे आपण कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे. हा आहे 7.25 इंचवरती आपण टिक केलेली आहे 29 इंच कमरेसाठी. तर हे जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे, इथे जो आपण पाठीमागे टक्स घेत असतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. प्लस आपलं हे 1.5 इंच. मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन हे वाढवत असते. इथं जर आपण 1.5 इंच वाढवलेलं असेल तर इथंही आपल्याला 1.5 इंच वाढवायचं असतं. आणि तुम्ही जर 1.25 इंच वाढवलेलं असेल तर इथं देखील आपण 1.25 इंच वाढवून घेत असतो. आता आपण लाईन मारून घेऊया. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. हे जे 1.5 इंच आहे शिलाई मार्जिन याला देखील लाईन मारून घेते. हा आहे आपला पाठीमागचा भाग. इथे आपण
इथून 1.5 इंचावरती हा जो पॉइंट आहे, इथून 1.5 इंचावरती हा आकार दिलेला आहे. हा आहे पाठीमागचा भाग. इथून आपण 1/2 इंच घेतलेला आहे आणि ही जी होती ही घडी घेतलेली आहे 34 इंचाची. 8.5 इंच त्यात 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन आहे. इथे आपण जो पाठीमागचा गळा घेतलेला आहे तो 10 इंचाचा आहे. तुम्ही 11 इंचाचा देखील घेऊ शकतात किंवा 11.5 इंचाचा देखील घेऊ शकतात. आता आपण इथे 1/2 इंच एवढं कमी करणार आहोत. अगदी 1/2 इंच एवढंच आपल्याला कमी करायचं आहे, यापेक्षा जास्त नाही. इथे मी 1/2 इंचवरती टिक करून घेते. या पद्धतीने मी इथे लाईन मारलेली आहे. हे का आपण 1/2 इंचावरती टिक करतो, आपलं जे शोल्डर आहे ते गळत नाही आणि अगदी व्यवस्थित फिटिंग बसत असते, म्हणून आपल्याला 1/2 इंच इथे टिक करायचं आहे. आता आपण पाठीमागचा टक्स मोजून घेणार आहोत. मी इथे जो पाठीमागचा टक्स आहे तो 4 इंच रुंदीचा घेत आहे आणि टक्सची उंची 4.5 इंच. 4 ते 4.5 इंच आपल्याला टक्सची उंची घ्यायची असते. इकडून आता 1/2 इंचावरती टिक करून घेऊयात आणि ह्या साईडने 1/2 इंच. म्हणजेच आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचाचा आहे. हे जे अर्धा इंच आहे हे आपण इथे वाढवून घेतलेलं आहे. हे अर्धा इंच शिलाईमध्ये जात असतं, म्हणजे आपण हे जॉईन करून टीप टाकून घेत असतो, म्हणून हे शिलाई मार्जिनमध्ये जातं. म्हणून आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. इथे मी शोल्डर का उतरतं तेही सांगितलेलं आहे. जर तुमचा डीप नेक असेल आणि तुम्ही 1/2 इंच जर गड्याला उतार दिला नसेल तरीही तुमचे शोल्डर गळू शकतात. आता तुम्ही 10 इंचाचा 11 इंचाचा देखील गळा घेऊ शकतात, पण आपल्याला या पद्धतीने हा जो कॉर्नर आहे इथून 1 इंचवरती टिक करायचं असतं आणि आकार देऊन घ्यायचा आहे. याच्याने देखील आकार देऊन घेऊ शकतात किंवा तुम्ही हाताने देखील आकार देऊन घेऊ शकतात. मी ते या पद्धतीने आकार दिलेला आहे. तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही परत 1/2 इंच इथे टिक करून डीप गळा देखील देऊन घेऊ शकतात. इथे मी पाठीमागचा भाग तयार झालेला आहे टिक करून. हा आहे 34 साईजचा पाठीमागचा भाग. इथे आपण 34चा चौथा भाग केलेला आहे. म्हणजेच आपली जी घडी आलेली आहे ती 8.5 इंचाची प्लस इथून तर इतकं 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. म्हणजेच आपली इथून जी घडी आहे ती 10 इंचाची आलेली आहे. 8.5 प्लस 1.5 इंच असं आपली ही पूर्ण घडी 10 इंचाची आहे. मी तुम्हाला मोजून देखील दाखवते. मार्जिन सहित आपली जी घडी आलेली आहे 34 साईजची ती 10 इंच आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. तुम्ही जर गळ्याच्या साईडने 1/2 इंच उतार दिला तर तुमचे शोल्डर कधीच उतरणार नाही. आणि इथेही आपण 1/2 इंचावरती आकार देऊन घेतल्यामुळे आपला जो मुंडा आहे अगदी व्यवस्थित येतो आणि मुंड्याला आकार देखील व्यवस्थित येतो आणि काखेमध्ये जे ब्लाऊज बऱ्याच जणांचं टाईट होतं ते होणार नाही. या पद्धतीने मी इथे मुंडा देखील कट केलेला आहे. आता आपण हे 1/2 इंच जे आहे गळ्याच्या साईडने कमी करून घेतो तेही कट करायचं आहे. डीप गळ्यासाठी तर आपल्याला हे 1/2 इंच टिक करून घ्यायचं असतं. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. इथे मी गळा गोल घेत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलाही आकार देऊन घेऊ शकता. इथे आपला पाठीमागचा गळा कट झालेला आहे आणि आपण आज हा गळा आणि 1.5 इंचाची किंवा 2 इंचाची शोल्डर पट्टी कशी घ्यायची ते मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता ही जी पट्टी आहे ती आपली 1.5 इंचाची कशी येणार आहे ते बघूयात. ही जी साईड आहे गळ्याची तिथं गोट येणार आहे, म्हणून हे फक्त 1/2 इंचपेक्षा कमी जाईल शिलाई मार्जिनमध्ये आणि इथे अर्धा इंच एवढंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. हे जे शिलाई मार्जिनमध्ये जाईल ते आपलं गोटमध्ये येऊन जाणार आहे. इथून आता इतकं मोजून घेऊयात. बघा अगदी बरोबर 1.5 इंच येणार आहे. हे जे येणार आहे आपण ज्या वेळेला बाही जॉईन करतो त्यावेळेला हे शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं आणि हे जे आहे हे आपण जेव्हा गोटची पट्टी लावतो त्यात एवढं मार्जिन चाललं जातं आणि परत गोट येऊन जातो, म्हणून इतकं जे आहे ते अगदी बरोबर 1.5 इंचाची ही पट्टी आलेली आहे. तुम्हाला 2 इंचाची घ्यायची असेल तर त्यासाठी किती इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, गळारुंदी घ्यायची आहे ते मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा भाग टिक करणार आहोत. इथे मी एक पेपर घेतलेला आहे त्यावरती आता आपण पाठीमागचा भाग ठेवूयात. मी इथे जो 1 टक्सचा पुढचा भाग आहे तो बंद घेणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला हुकलूक पट्टी. जर तुम्ही पुढच्या भागाला हुकलूक पट्टी घेत असाल तर 1/2 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं असतं.
पण मी हुकलूक पट्टी ही पाठीमागच्या भागाला घेणार आहे। आता आपण सेम पद्धतीने टिक करून घेणार आहोत। मी इथे टिक करून घेते म्हणजे तुमचं लक्षात येईल की मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। गळारुंदी देखील मी टिक करून घेतलेली आहे। इथे आपण पाठीमागच्या भागावरून टिक करून घेतलेला आहे आणि हे जे अर्धा इंच तुम्हाला एक्स्ट्रा दिसत आहे ते आपल्याला वाढवून घ्यायला लागतं। मी ते एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरून टिक केलेलं आहे, ही साईडला ठेवून देऊयात। 5.5 इंच मी इथे मुंडा घेत आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे लाईन मारून घेत आहे। जसं आपण पाव इंच या साईडला घेतलेला आहे पाठीमागच्या भागात, इथेही मी पाव इंच घेणार आहे। तुम्ही जर अर्धा इंच घेतलेलं असेल तर आपल्याला अर्धा इंच एवढं घ्यायचं असतं। आपल्याला नेहमी शोल्डर पट्टी लहानसाठी ह्या साईडने टिक करून घ्यायचं असतं। मुंड्याच्या साईडने आपण टिक केलेलं आहे। आपल्याला शोल्डर पट्टी लहानसाठी पाव इंच मुंड्याच्या साईडने टिक करायचं असतं आणि नेहमी आपण आपल्या ब्लाऊजला जेव्हा आर्महोलला चुन्या येत असतात किंवा बाहीला फुगा येत असतो, आर्महोलमध्ये फुगा येत असतो, तर त्यासाठी आपण या पद्धतीने इकडे टिक करत असतो। पण आपल्याला आता काय करायचं आहे, मुंड्याच्या साईडला पाव इंच टिक करून घ्यायचं आहे। इथून 1 इंच, जसं आपण नेहमी 1 इंचावरती टिक करतो सेम पद्धतीने इथे मी 1 इंचावरती टिक केलेला आहे। आता आपण आर्महोलला आकार देऊन घेऊया। इथे आपला आर्महोलला आकार देऊन झालेला आहे, म्हणजेच मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला 1 टक्ससाठी काय करायचं असतं, या साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। 1.25 इंचा जर तुम्ही टक्स घेत असाल तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे। तुम्ही जर 1 इंचाचा इथे टक्स घेत असाल तर आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे आणि तुम्ही जर 1.25 इंचाचा घेत असाल तर 1.5 इंच वाढवायचं आहे। मी इथे 1.25 इंचाचा टक्स घेणार आहे म्हणून इथे 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। जेव्हा आपण इथे टक्स घेतो तेव्हा ते शिलाई मार्जिनमध्ये जात असतं, म्हणून आपल्याला कमरेच्या साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे अर्धा इंच। आता आपण लाईन मारून घेऊया। अर्धा इंचपेक्षा कमी घेतलं तरी चालेल। इथे मी टिक करून घेतलेला आहे। आता आपण पुढचा गळा टिक करून घेऊयात। इथे 6.5 इंचाचा जर गळा घ्यायचा असेल तर आपल्याला 7 इंचवरती टिक करायचं आहे। नेहमी आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो। पुढच्या भागात आणि पाठीमागचा भागाचा जो गळा आहे त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतो। आता हे जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवतो ते जेव्हा आपण शोल्डर जॉईन करत असतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं, म्हणून आपण नेहमी गळ्यात अर्धा इंच हे उंचीमध्ये वाढवत असतो। हा जो मी 7 इंच घेतलेला आहे हा शिवून 6.5 इंचाचा गळा येणार आहे। इथून 1 इंचावरती टिक करून घेऊयात। आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथे हाताने आकार देऊन दाखवते। इथे मी हाताने आकार दिलेला आहे। आता आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आहे। इथे जर बंद पुढची बाजू घ्यायची असेल तर आपल्याला 3.25 इंचावरती टिक करायची आहे। इथे मी 3.25 इंचावरती टिक करत आहे आणि इथून आपल्याला 10.25 ते 10.5 इंच किंवा 10 इंचवरती घ्यायची आहे। इथे मी जो टक्स घेणार आहे तो 10.5 इंचाचा घेणार आहे, तर 11 इंचवरती टिक करायची आहे आणि तुम्ही जर टक्स 10 इंचाचा घेणार असाल तर 10.5 इंचवरती टिक करायचं आहे। नेहमी आपल्याला टक्सच्या उंचीत देखील अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते। मी याआधी तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरून टक्सची उंची कशी घ्यायची ते डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण जो टक्स घेणार आहोत तो 10 इंचाचा घेणार आहोत, तर इथे आपल्याला 10.5 इंचावरती टिक करून घ्यायची असते। आता आपण लाईन मारून घेऊयात। टक्सची उंची मोजताना तुम्ही जर तयार ब्लाऊजवरून उंची मोजत असाल तरी आपल्याला टक्सची उंची मोजताना नेहमी शोल्डरपासून खाली मोजून घ्यायची असते आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। आता आपण टक्सची रुंदी मोजून घेऊयात। मी इथे अर्धापेक्षा 1 लाईन थोडी जास्त घेणार आहे। हे आहे अर्धा इंच आणि हे आहे 1 लाईन, म्हणजेच आपला हा जो टक्स आलेला आहे 1.25 इंचाचा आलेला आहे। 1.25 इंच आपण टक्स घेतलेला आहे। मी दोघं साईडने अर्धा इंच आणि 1 लाईन घेतलेली आहे। आता आपण यालाही क्रॉस लाईन मारून घेऊया।
इथे मी या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेत आहे. इकडेही आपण क्रॉस लाईन मारून घेऊया. इथे आपला जो हा टक्स येणार आहे हा 1.25 इंचाचा येणार आहे. मी तुम्हाला मोजून देखील दाखवलेला आहे. हे आपलं 1.25 इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं, कारण अशा पद्धतीने इथे टीप येत असते. म्हणून आपण इथे 1.5 इंच एवढं वाढवून घेतलेलं आहे. तुम्ही जर इथं 1 इंचाचाच घेणार असाल तर इथं आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. तर या साईडने आपण का वाढवलं ते तुमचं लक्षातच आलेलं असेल. ज्या वेळेला आपण टक्स घेतो त्यावेळेला ते शिलाई मार्जिनमध्ये जात असतं, म्हणून आपण हे या साईडला वाढवून घेत असतो. मी तुम्हाला परत एकदा सांगते, जेव्हा आपण 4 टक्स किंवा 1 टक्स पेपर कटिंग करत असतो त्यावेळेला जो हा टक्स आहे, जेवढा आपला टक्स 1 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंचाचा बरेच जण घेतात, तर तुम्ही जर 1 इंचाचा घेतला तर ह्या साईडने आपल्याला नेहमी 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं. तुमचा जर हा 1.25 इंचाचा असेल तर इथे आपल्याला 1.5 इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं. आता आपण कट करून घेऊया. या साईडनेही आपण कट करून घेणार आहोत. आता आपल्याला मुंडाही कट करायचा आहे. मुंड्याचा हा जो बाहेरचा आकार आहे हा कट झालेला आहे. आता आपण हा आकार कट करूयात. हा आहे पुढचा आकार. इथे आपला हा पुढचा आकार कट झालेला आहे. आता आपण गळा कट करून घेऊयात. पुढचा गळा तुम्ही वाढवू शकतात आणि कमी देखील करून घेऊ शकतात. वाढवताना नेहमी आपल्याला ह्या साईडने वाढवून घ्यायचा आहे. गळा वाढवायचा असेल तर इथे आपला पाठीमागचा भाग, पुढचा भाग 1 टक्सचा तयार झालेला आहे आणि हे खूप आपण सोप्या पद्धतीने कट केलेला आहे. 34 साईजचा आपण पेपर कटिंग केलेला आहे 1 टक्स. आणि ही जी शोल्डर पट्टी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये कमी घेतलेली आहे. बऱ्याच जणांच्या आपल्याला कमेंट देखील आलेल्या होत्या की शोल्डर पट्टी लहानचा व्हिडिओ अपलोड करा म्हणून. तर आपण आज हा 1 टक्सचा शोल्डर पट्टी लहानचा व्हिडिओ तयार केलेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊया. इथे आपल्याला पेपरची घडी करून घ्यायची आहे. आता आपण बाही 2 इंचाची कट करणार आहोत. म्हणजे जी बाहीची उंची आहे ती 2 इंचाची आपल्याला घ्यायची आहे. आता आपण बाही कट करून घेऊया. मी इथे पेपर फोल्ड केलेला आहे. ओपन बाजू समोरून आहे आणि बंद बाजू माझ्या साईडने. इथे आपल्याला 2.5 इंचाची बाही कट करायची आहे, म्हणजेच 2.5 इंच उंचीची. आता आपल्याला 2.5 इंच उंचीची जर तुमची बाही अस्तरची असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच या साईडने टिक करायचं असतं. जेव्हा आपण अस्तर जॉईन करत असतो मेन कापडला तेव्हा ते शिलाई मार्जिनमध्ये जातं. इथून आपलं हे 2.5 इंच, त्यात अर्धा इंच वरच्या साईडने शोल्डर जॉईन करण्यासाठी, म्हणजेच आपली जी पूर्ण बाही येणार आहे ती 3.5 इंचाची येणार आहे. तयार होऊन ही बाही 2.5 इंचाची येते, कारण अर्धा इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेत असतो आणि अर्धा इंच इथे मी लाईन मारून घेते. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. हे जे अर्धा इंच आहे, ज्या वेळेला आपण अस्तर जॉईन करतो मेन कापडला तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. आणि हे जे अर्धा इंच आहे ते जेव्हा आपण शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. आता आपण खुल्या भागाकडून 1.25 इंचावरती टिक करून घेणार आहोत. आपल्याला 1.25 ते 1.5 इंचावरती तुमच्या बाहीला जर फुगा येत असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती टिक करायचं आहे. मी ज्यांच्या बाहीला फुगा येतो त्यांच्यासाठी 1.5 इंचावरती ते टिक केलेलं आहे. 6 इंच आपलं दंडघेर आहे, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊजवरून काढायचा आहे, म्हणजेच मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं माप टाकायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथेही 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. आता आपण इथून लाईन मारून घेऊया. इथून 2.5 इंच आणि 1.5 इंच आकार देण्यासाठी आपल्याला इथे आपला बाहीचा आकार
टिक झालेला आहे. हे जे अंतर आहे अर्धा ते पावणे 1 इंचाचं ओपन भागाकडून आपण 1.25 ते 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि हा आहे दंडघेर आणि ही आहे घडी. घडी मी नेहमी 34चा चौथा भाग किंवा 36चा चौथा भागच घेत असते, पण 1 टक्ससाठी आणि 4 टक्ससाठी आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं. आणि तुमची जर बाही कटोरी ब्लाऊजसाठी देखील पुरत नसेल तर त्यात तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं असतं किंवा घडीमध्ये वाढवून घेतलं तरीही चालतं. बऱ्याच जणांचं वरती शोल्डरमध्ये कमी जरी जॉईन केलं तुम्ही, म्हणजे कमी शिलाई मार्जिन घेतलं तरीही आपली बाही पुरत नाही. शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा इंच एवढं तरी घ्यायला लागतं, तेव्हाच आपली बाही पुरत असते. वरती ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला जर तुम्ही कमी शोल्डर जॉईन केलं तरी आपली बाही पुरत नाही. आणि तुमची बाही पुरत नसेल तर तुम्ही अर्धा इंच घडीमध्ये वाढवून घेऊ शकता. ही आहे 2.5 इंचाची बाही. 2.5 इंचाच्या बाहीसाठी आपण अर्धा इंच खाली वाढवलेला आहे आणि अर्धा इंच वरती. हा आहे आपला पुढचा भाग. पुढच्या भागावरती मी इथे टिक करून घेत आहे. आता आपण लावून बघूयात. मी इथे पाठीमागचा भाग घेते, पाठीमागच्या भागावरती आपण लावून बघूयात. इथे मी अर्धा इंचावरती टिक केलेला आहे, तुम्हाला मोजून देखील दाखवते. हे बघा, अर्धा इंचावरती आपण टिक करून घेतलेला आहे. अर्धा इंच आपलं कमीत कमी शिलाई मार्जिन गेलं पाहिजे. इथून आपण या पद्धतीने लावून बघणार आहोत. बघा, अगदी बरोबर अशी आपली इथे बाही पुरलेली आहे. इथे फक्त आपण पाव इंच वाढवून घेतलेला आहे. तुमचं जर शिलाई मार्जिन इथे कमी जात असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता आणि नवीन शिकणाऱ्यांनी तर अर्धा इंच घडीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण पेपरची घडी करून बाही कट करत असतो, मी चौथा भाग टाकून बाही कट करत असते, तुम्ही चौथा भागमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे नवीन शिकणाऱ्यांना बाही पुरण्याचा भरपूर प्रॉब्लेम येतो. समजा आपला हा आकार जरी चुकला तरी आपली बाही पुरत नाही. आकारही आपल्याला व्यवस्थित द्यायला लागतो, तेव्हाच आपली बाही ही पुरत असते. इथे आपला 34 साईजचा 1 टक्सचा पेपर कटिंग रेडी झालेला आहे. आपण आज हा व्हिडिओ आपले सबस्क्रायबर संगीता गाडेकर यांच्या कमेंटवरून बनवलेला आहे. त्यांची कमेंट होती की शोल्डर पट्टी त्यांना लहान हवी आहे, तर त्यांच्या कमेंटवरून आपण शोल्डर पट्टी लहान कशी घ्यायची ते देखील मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला जर शिवणकामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेन. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.